मग बापू काय म्हणता मग? अरे काय म्हणायचं रे बाबा. बरं काय रामू मग दिसत नाही तू इकडं मंदिरात. आज कसं काय आलता मग? काय चालू आहे? अहो काय सांगू मी. अहो बापू, पावर गिवर पेरायचं होतं आपल्याला, पण आता काय आहे ते पाण्याचं बी काय आता पाणीच येणार ना, काय करावं आता. काय सांगू बापू, पुन्हा लयच अडचण भासलो आता मी, लयच लई अडचणीत आहो. काय करावं ती, जास्त वावर बी नाही ना मी कोणाला ठोक्याला गेकायला दिलं असतं काही. म्हणून आधी घर बांधायचं आहे का, बांधू 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 बांधू. हे आता पावसाळा येते आता, काय करावं काय समजत नाही बा. मी शेतकऱ्याच्या डोक्यात किडेच पडतात रे बापा नेहमी. चाल ना मग, आपण फुगडी खेळू. चाल की तिकडे, चल 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 चल. येतेस की नाही मग? जाय ना तिकडे भाड्या. ओन ना, मला पाडतेच बाबा तू नेहमी. ओन ना, तूच मारी तिकडे मराठवाड्याकडे भाषा करून म्हणून राहिली इकडे. त्यामुळे मी बी जरा जरा बोलून राहिलो तिकडे. होय ओकरे डोळ्याची शाई नाही तुत्राचे. ती भाषा नको बोलू तिकडची. तिकडे बोल ना. तसं काय नसते वय. सगळं आपला पूर्ण महाराष्ट्र आहे वय आपला. कोणीकडली भाषा कोणी बोला, काही विरोध नाही तर सांगून ठेवली. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे म्हणतो वय. आम्हाला काय शिकवायचं नाही एवढं, काय बोलायचं आणि काय नाही. ठरलं वय, समजलं की नाही? बाबा यावर्षी काय पाण्याचं बी काय खरं वाटेणार बा. देऊन टाक रे बाबा, देऊन टाक कोणाला नाही तर काय तेवढेच पैसे तरी येतील. जाय बरं काय करायचं ते पाय. काय सांगाव त्या मोतीरामची सल्ला घे बरं. काय सांगाव, तरी पण पाणी गिनी आलं तर तू बी फसून जाशील ना. उडीस आवड नाही राजेदेवापाशी जाऊ दे. ठोक्या गिकान बी काय देऊन फायदा नाही बरं. मथुरा भाऊ, तुम्ही ते 4 दिवशी चहाचे पैसे नाही दिले. कारण जास्तच करता तुम्ही. मागायला तर चहा पिऊन जाता फुकटात आणि मरता तिकडे जाता पटकन. काही काय होता, काही मिळत नाही लागत माया मी. अहो काय मिस्टर इंडिया काय तुम्ही? उन्नतन ते चहाचे पैसे द्या तुमच्याकडे. आता 50 रुपये झाले तुमच्याकडे, माहिती का उधारी. मागचं देतो देतो म्हणता म्हणता तुम्ही तसेच राहिले. ते मागचं मी पकडत नाही, पण आताचे 50 रुपये द्या. उन्न काय राजा एवढा चहा पित असता का? 8 दिवसातले का तुम्ही 50-60 रुपयाचा डायरेक्ट चहा पिऊन घेतला तुम्ही? का राजा रोजच्या रोज काय घर काय भेटत नाही का तुम्हाला चहा? अरे काय मड्याने तर काय पैसा म्हणलं. अन्न पैसा पैसा करते मिळाले. 50-60 रुपयाची बाबत नाही ती. देतो देतो म्हटलं ना तुला म्या. माणूस लेखा कोणत्या कामात राहते काय राहते. आधीच ते पाणी ये ना काय झोचे ना. अरे पेरण्या पाण्याची माय मी दिवस येत नाही तर काय नाही तर लवकर पटकन पाणी आला तर पेरून टाकते माणूस लवकर. ओ मोतीराम भाऊ इकडे या ना. ओ गोटीराम भाऊ तुम्ही पण या इकडं. जरा सल्ला मसलत करू काही. अरे काय म्हणतो रे बा. अन्न आधी डोक्यात किडी पडली, इकडे पाणी येणार काय नाही. अन्न मी काय म्हणतो, जेवढं पाणी यायचं ना तेवढं येतेच. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. काय म्हणतो बा रामप्रसाद, बोल लवकर. हे पा मोतीराम भाऊ, मी म्हणत होतो काय राजा म्हणलं पाणी येईना काय नाही होणं. काय अडचण भोगा लागलो निरा. काय करा मग मी शेती काय ठोक्यानं देऊ का कसं करू म्हणलं, असं विचारणार हो तुम्ही. का घरीच करू काय करू सांगा बरं. लय शेती झाली कर बा तुझ्यापाशी. आय मी ठोक्यानं द्यागला तू. त्याच्यापेक्षा तू जरा करणं मेहनत करणं तू वावरात. पाणी काय आज ना उद्या येणारच आहे. चांगलं मस्त पेरणी करायची, हे करायचं. तू घाम काढणं स्वतःचा, मग पा शेती पिकते का नाही पाय. पण का राजा माणूस ठोक्याने लागला, परवडते का ते ठोक्यानं? त्यापेक्षा तर मग मी तू कमावतो त्याच्यातून. लावणं काय फळ हे ते काय सोयाबीन हे ते काही लाव. चांगले चांगले पिकं जरा शोधून काढायचे. काय अभ्यास करायचा का? जवान माणसं तुम्ही राजा हो ना राजा, काय करावं पाणी ये ना यावर्षी लवकर. भल्या माणसात शेती काय ठोक्याला देण्यासाठी राहते का? आपल्या बापदादाची शेती राहते. मरेपर्यंत मग मी घरीच करावं पाहिजे माणसानं. हो तुमचं खरं आहे म्हणा, पण काय करावं यार, मोडण्याचं कर्ज झालं काय करावं बाप्पा. घर बांधणं होईना, काय बांधणं होईना. लय कामं पडले बाप्पा. त्या पोट्ट्याचं ट्युशनचं मी फी राहिली, हे राहिलं. लय हो डोक्याला लय ताण आहे हो माया. काय सांगा तुम्हाला. असं नाही तर दागिने गिने जिंकतो नाही तर बायकोचे म्हणणं. हे बाय तसं काहीच करू नको दुसरं काही. तू चाल माझ्यासोबत येतो या बारी. मी तुझे बियाचे पैसे घ्यायचे भरतो मस्त. मस्त आणू आपण सोबत बियाणं आणू मस्त. या कोटीरामचा आठवण येऊ मस्त. मस्त बिंदास राहा जरा. बियाण्यासाठी यावर्षी तू मायाकडूनच पैसे घे. मग तुले जई आले तरी दे बाप्पा मला तू. कुठवर लोक हात पसरा बाप्पा लोकांसमोर. आता तुमच्यासारखे लोक राहतात म्हणून काय टेन्शन नाही राहत माणसाली. पण आता कुठवर लोक पण तुम्हाला पण कशाला डोक्याला ताण देऊ आम्ही. तसं काय नसते पाय. गाववाल्याची मदत करतच असतात. ते असे आलेच दे ना असं थोडी म्हणा काय. मी तुला असेच थोडी पैसे देऊन राहिलो. आता तू उसने म्हणून घे ना असेच. मस्त बी की आणायचं हे ते वावर चांगले पेरायचे हे ते. चांगलं पाणी गिनी एवढ्यात हे झाला ते झाला की बस टेन्शन नाही.
ए फोटे फोटे हो, जा तिकडे जा. इथं ना काय करू. आई मोठ्या माणसाच्या मधामधात करतात, इकडे गप्पा चालू राहतात महत्वाच्या. जा तिकडे जाऊन खेळा तिकडे. मला तिकडे मोतीराम काका, तुम्ही मधामधात खेळून राहिलो होतो का मी? जा ना तुम्ही तुमचं काम करा ना, आम्ही आमचं काम करत आहे. आता खेळू बी देत नाही सूर्यामतीनं. जाऊन तिकडे गावात जाऊन मरा तिकडे गप्पा करा ना. ए पोरा, जात का नाही? एका काडीतच सरळ करेल बाबू. काय तिकडे जाऊन खेळा. सांगा मग मोतीराम भाऊ कधी येता? गोटचीराम ॲटो रेडी ठेवा. मस्त आता गावात ॲटो नव्हता आपल्या, आता ॲटो झाला मस्त एक. हो ना. कधी जाता कधी मग आपण बियाणे आणाय? जाऊ ना उद्या. आज कसं आज मला काम आहे ते. उद्या जाऊ उद्या. ठीक आहे मग, काही हरकत नाही. आणि हे काय टेन्शन घ्यायचं नाही बरं का. अय रामप्रसाद, काही टेन्शन घ्यायचं नाही म्हटलं. हो घे आता यावर्षी तू माझ्याकडून पैसे. मग जरी पैसे आले तरी द्यायचे मस्त. असं काही टेन्शन घ्यायचं नाही. घर काय घर होईलच पुढं. पाय पावसाळा संपत आला की मग पाय घराचं हे ते सोयाबीन गॅबीन हे तूरगीर सगळं इकल्या जाते. हे ते त्या चांगली शेती कर यावर्षी जरा. हो चला मग घरी आता. काय आता काय रामप्रसादले बी काय टेन्शन नाही. मस्त मोतीराम द्यागला त्याला पैसे बियाण्याले हे ते. गोटीराम मस्त जात जो याच्यासोबत मस्त काय येते पोते गिते हे ते आपले बियाण्याचे उचलू लागायचे हे ते मस्त लगे व्यवस्थित. जा मग मस्त पद्धतशीर उद्या. अहो पोरांच्या ट्युशनची फी भरा लागते ना. त्याला सांगत जो पैसे नाहीत मला माझ्याजवळ. अहो पण हो बिना ट्युशनचं बी शिकता येते. आपण नाही का शिकलो मग? हो ना. अहो पण यावर्षी जर पैसे भरले असते, त्याची 10वी 12वी होती दोघांचं नाही. एकाची 10वी एकाची 12वी. चांगलं झालं असतं. चांगले मार्क पडले असते त्याला. ऐकत झालं. पैसे नाहीत माझ्यापाशी. खूप वर्ष झाली आपल्याला पीक पाणी होत नाही काय नाही. काय काय करावं माणसानं आता. इथं माणसाचा विचार पडला आता. हो ना. याले त्याले पैसे मागायचं काम पडायला लागलं. आणि ती मागची भिताड बी माय मी आता पावसामुळं काय करावं आता ती पडते का काय करावं ते. हो ना. जसं पाऊस चालू झाला तसं आता घर बांधायचं बी माय मी हे झालं. हो ना. बांधू 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 कधी बांधावं काय माहित माय. मग आता फिरत नाही का मग यावर्षी तुम्ही वावर आपलं? फिरत नाही का? बी बियाण्याचं बी काय लावलं का नाही तुम्ही मेळ? बी बियाण्याचं पाहायचं असतं ना. काय करायचं ते का घेता कोणाचं इकत गावातच काही? हो मला मोतीराम भाऊ म्हणले मला ते पैसे देणार ते यावर्षी बी बियाण्यासाठी. तसं काय नाही म्हणा. त्याचे उधार द्यायला लागले आपल्याला तसे ते. तर काय हरकत नाही. यावर्षी बियाण्याचं आपलं भागून जाते. आता यावर्षी काय टेन्शन नाही राहिलं. काऊन? त्याला काऊन पैसे मागवले तुम्ही? आपल्याला तर नेहमी राणा मदत करते. आपला सरपंचाचा मुलगा ती राणा. सगळ्या गावाला माहित नाही ते मुलगा आहे म्हणून सरपंचाचा. काहीच माहित नाही. फक्त आपल्याला माहित आहे. ते मदत करते पोरगा आपलं. त्याचं काय झालं? त्याले कुठं लोक म्हणत राहतं. नेहमीच बिचार करत राहते मदत आपलं. मी बी त्याचे कामं घेऊन पाहतो. त्याचं ट्रॅक्टर गिक्टर पाहत असतो हे ते. आणि कुठं लोक पुरवलं आपल्याला ते. पुन्हा ते नेहमी आपल्याला मदत मागायची चांगलं वाटत नाही हे ते. हो ते बी खरं आहे म्हणा तुमचं. पण काय करता हो आता. आपले वांती झाले ना सगळे. पैसा राहत नाही जवळ. काय नाही वावर नाही आपलं बरोबर येवत. हो ना. काय जमिनी बी काय चांगली नाही आपली तेवढी. पहा मग मोतीराम भाऊ कडून पैसे घ्या. जा मग उद्या. उद्या चालेल वाटते. जा मग उद्या पेरणी आणा. आपले बियाणे आले. बियाणे आणा हे आणा. मस्त पैकी लगे हे करा आणि टाका बाई पेरून ते. पाण्याचं काय सांगा आता. पाणीचं मग मी काय खरं वाटे ना. आलंच नाही ना आता. जून महिना संपत आला आणि पाणी आलं नाही अजून. हो पाहतो आता बियाण्याचं. टाकबर चहा मांडपणच आहे. चहा मांड मग जातो मी रानाच्या गोट फार्मवर जाऊन येतो एकदा. त्यांची काय सल्ला मसलत घेतो. काय कोणचं बियाणं आणावं काय करावं काय नाही हे ते. चल मग टाक चहा मांड लवकर. हो मांडतो. थांबा बसा तिथं. मग रामू काका चालले का उद्या बियाणे आणा हे ते? सांगितलं होतं मला मोतीराम काकानं. अच्छा मग काय बियाण्याची एवढी अडचण होती मला सांगायचं असतं ना मग. अरे काय भल्या माणसा. हो दरवर्षीच तर मदत करतो तू. काय म्हणावं तुला आता. तुले तू पावल्या जात नाही. आपण कुठं म्हणत बसा तुला आता. जाऊ दे बाबा राणा. पाय तुम्ही आता यावर्षी समजा आता काय करतो त्याच्याकडूनच घेतो आपले पैसे बियाण्याले. ते तर आहे ते मग पुढं द्यायले. बरं पण आपण कसं मस्त बियाणं तयार केलं असतं. घरीच आपलं प्रक्रिया केली असती सगळी ओके लगे. एवढं काय पाहायचं काम नव्हतं. बरं काय करता मग ते ट्रॅक्टर नेता का नाही मग ते? त्या माणसाचं ते वक्रण करायची आहे ना आपल्याला. या फोन आलता ना आपल्या बबनराव याचा आपल्या वागलावेचा दुकानदार.
त्याची ती करायची ती वखरण मग आज न्या मग ट्रॅक्टर तिकडं. का कोणी दुसरं कोणी बोललो होतं का तुम्हाला? नाही आज फक्त एवढंच काम होतं आपल्या हे वखरण करायचं म्हणून. बस झाले सगळे आता वावरातले कामं उरकत आली आता. बस ते झांपलेलं एका जमा आहे मी ते दुकानात बसून राहत बसते ते वय बबनराव निरा वावराकडे लक्ष नाही त्याचं. बस एवढीच वखरण आहे आता. मग काय आता सगळ्या लोक आपल्याला की असे एकदम क्लिअर झाले वावर आता. डायरेक्ट पेरायचंच काम आहे आता. डायरेक्ट पाणी गिनी झाला की सगळं ओके आहे आता. याची वखरण करून टाकतो आज एवढी. बस टेन्शन नाही मग आपल्या ट्रॅक्टरली. मग काय आता पेरणीचं चालूच मग ट्रॅक्टर. हो जा घरी जा आपल्या हे ते आणि माझ्या काकाला समजा ती चाबी गिबी मागा ट्रॅक्टरची जा मग. बरं ठीक आहे मग काय हरकत नाही.